जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे, एका सबस्क्रायबरने प्रश्न विचारला की म्हसोबाबद्दल माहिती द्या. तर आज त्या बाबतीत व्हिडिओत माहिती देणार आहे मी आणि शास्त्रोक्त माहिती देण्याचा मी प्रयत्न पूर्ण करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, माहिती तुम्हाला आवडेल आणि आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, आपल्या शेतामध्ये म्हसोबा असतो. आपल्या गावच्या तळ्याकाठी म्हसोबा असतो. तेलाचा घाणा असला तरी तिथं म्हसोबा पुजला जातो. बांधाव असतो, लिंबाखाली असतो, डोंगराव असतो, कड्याकापाऱ्यात म्हसोबाची स्थानं असतात. हा म्हसोबा हाय कोण? आता काही जण म्हणतात जाळीतल्या म्हसोबाची कथा सांगा, काही जण म्हणतात रुईच्या म्हसोबाची कथा सांगा, काही जण म्हणतात खरावड्याच्या म्हसोबाची कथा सांगा, काही कुठल्या म्हसोबाची, काही कुठल्या म्हसोबाची. तर एक सांगू शकतो तुम्हाला, ज्याप्रमाणे अख्ख्या भारतात, हिंदुस्थानात, भारताच्या सुद्धा बाहेर मारुतीची ठिकठिकाणी स्थानं असतात. मारुतीची कथा ही एकच असते. उत्पत्तीची कथा त्याची जी आहे ती एकच राहणार. बरं, ठाणं त्याची वेगवेगळी जरी राहिली त्याने काय फरक पडत नाही, पण ती देवतेची जी उत्पत्ती ती एकच राहते. मित्रांनो, म्हसोबा हा नेमका कोण आहे त्या बाबतीत मी आज तुम्हाला माहिती देतो. तर म्हसोबा हा राक्षसामध्ये मोडला जातो. म्हणजे राक्षस म्हणजे कसं आहे की ज्या वेळेला महाराज धनुची जी उत्पत्ती जी पुढे झाली, धनुपासून जी उत्पत्ती झाली, त्या सगळ्यांना दानव म्हणलं जातं. दिती, कश्यपांची जी पत्नी अदिती आणि दिती ह्या दोघी होत्या. तर त्या अदितीपासून जी झाली ती आदित्य, इंद्र वगैरे तिच्या पोटी जन्माला आले. ते सर्व देवता म्हणून ओळखायला जावं लागलं. आणि दितीच्या पोटी जे जन्माला आले त्यांना दैत्य म्हणलं जातं. तसंच त्याच कुळामध्ये पुढं धनु नावाचा एक महाराज राक्षस म्हणजे होऊन गेला. तर त्या धनुला मित्रांनो 2 मुलं होती त्याला. एकाचं नाव होतं रंभ आणि एकाचं नाव होतं करंब. तर रंभ करंब या 2 त्या दानवांना म्हणजे धनुच्या मुलांना संतती नव्हती, उत्पत्ती म्हणजे पुत्र वगैरे नव्हतं, त्यांना अपत्य होत नव्हतं. त्यावेळेला करंबनी पंचनद नावाचं एक सरोवर आहे, त्या सरोवरात जाऊन तपश्चर्या चालू केली वरुण देवतेची की आम्हाला पुत्र चांगला बलवान पुत्र प्राप्त हो. आणि रंभ नावाचा जो दानव होता त्याने काय केलं, पंचाग्नी तप म्हणजे काय असतं मित्रांनो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी बाजूला एक अग्नी स्थापन केला जातो आणि शेवटी वरती एक सूर्य, एक 5वा अग्नी, असं पंचाग्नी तप नावाचा एक प्रकार शास्त्रात असतो. तर त्यांनी पंचाग्नी तप चालू केलं. आता पंचाग्नी तप चालू कशासाठी केलं, तर बलवान पुत्र प्राप्त व्हावा, सामर्थ्यशाली पुत्र प्राप्त व्हावा आणि दानवांची विजयाची पताका त्याने फडकवावी अशी त्याच्या डोक्यात प्लॅनिंग होता. ही गोष्ट इंद्रदेवतेला ज्या वेळेला कळली की राक्षसांनी म्हणजे ह्या दानवांनी अशी तपश्चर्या चालू केली की जेणेकरून आपल्याला बलवान पुत्र प्राप्त होईल. इंद्राने काय केलं, मगरीचं रूप घेतलं आणि जाऊन त्या सरोवरात शिरला इंद्र आणि त्या करंब नावाच्या राक्षसाला चावून मारून टाकलं, डायरेक्ट फिनिश करून टाकलं. आणि ही गोष्ट ज्या वेळेला रंभ नावाच्या राक्षसाला कळली, भावाला आपल्या असं इंद्राने केलंय, त्यावेळेला त्याला इतका राग आला, इतका पश्चाताप झाला, त्याने काय केलं, शिंडी धरली डाव्या हाताने आणि उजव्या हाताने तलवार घेतली, स्वतःचं मुंडकं कापायला निघाला. आता मुंडकं कापायला निघाल्यानंतर अग्निदेवता प्रकट झाला तिथं. म्हणला, इतका मोठा मूर्खपणा तू का करतोस? तू एवढं तपश्चर्या करतोयस आणि आता असं आत्महत्येसारखं पाप तू का करतो ना? कारण की आत्महत्या ही सगळ्यात मोठं पाप आहे मित्रांनो. एकनाथी भागवत मध्ये उल्लेख आहे, सगळ्या पापांना प्रायश्चित्त शास्त्राने सांगितले. असं कुठलंच पाप नाही की ज्याला प्रायश्चित्त नाही. फक्त एकच पाप आहे असं की ज्याला प्रायश्चित्त नाही, ते पाप म्हणजे आत्महत्या. आत्महत्या केल्यानंतर अधोगतीला माणूस जातो. आत्महत्यासारखं भयानक पाप कुठलं नाही, त्याला कुठलंच प्रायश्चित्त नाही. बरं, जाऊ द्या. आता विषय ते अग्निदेवतेने सांगितलं की बाबा तू असं जी करतोय आत्महत्याचा प्रयत्न हे अत्यंत चुकीचं आहे आणि ह्यातनं तुला अधोगती प्राप्त होईल. तुला काय पाहिजे ती माग, मी द्यायला तयार आहे. तर त्यांनी सांगितलं की मला अत्यंत बलवान, सौंदर्यशाली, पराक्रमी असा मला पुत्र होऊन दे. ठीक आहे म्हणले अग्निदेवता, देतो तुला तसं वरदान, होईल तुला तसा पुत्र प्राप्त. ज्या ठिकाणी कुठल्याही
स्त्रीवर किंवा थोडक्यात फिमेलवर, थोडक्यात असा अर्थ काय, फिमेलवर तुझं मन आसक्त होईल, तुझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल, तर तिच्याशीच तुझा संबंध होईल आणि तुझ्या वीर्यापासून अत्यंत पराक्रमी असा पुत्र उत्पन्न होईल, असं वरदान अग्निदेवतेने दिलं. आता हा रंभ जो होता तो राक्षस होता, त्यात तो कामातुर झाला. त्याला एक म्हैस दिसली, म्हैस सुद्धा अशी नवयौवनात होती, तर त्याचा आसक्त झाला तो म्हशीशी त्याचा संबंध झाला. संभोग झाल्यानंतर म्हशीमध्ये त्याचा गर्भ राहिल्यानंतर त्याचा त्या म्हशीवर लय प्रेम बसायचं, म्हशी लय आवडायची त्याला. तर आवडल्यानंतर काय झाला विषय, एक दिवस त्या म्हशीच्या मागं एक उन्मत्त असा रेडा लागला आणि त्यांनी बघितलं रंभ नावाच्या राक्षसाने की आपल्या पट्टराणीवरती, ह्या म्हशीवरती एक रेडा अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. तर तो रंभ नावाचा तो दानव युद्ध खेळायला गेला त्या रेड्याबरोबर. युद्ध खेळत असताना तर रेड्याने काय केलं, त्याला चांगला असा झिंजाडला आणि त्याच्या छातीत आहे ना शिंग घातली. शिंग घालून छाती त्याची अशी फाडली चांगली. फाडल्यानंतर त्या राक्षसाला, त्या दानवाला, त्या रंभ नावाच्या दानवाला गतप्राण झाला, तो त्याचा प्राण निघून गेला. प्राण निघून गेल्यानंतर ती म्हस अत्यंत दुःखी झाली, दुःखी कष्टी होऊन अशी पळायला लागली, रानोमाळ पळायला लागली. तर पळत पळत त्या राक्षसाची, त्या रंभची यक्षांची जास्त दोस्ती होती, यक्षांची त्याचा संबंध चांगले होते. तर ती एका झाडाखाली गेली, तिथे यक्ष उभे होते. तर यक्षांना म्हणली की मला वाचवा. यक्षांनी बघितलं की हिच्या मागं असा असा रेडा लागलाय, मग यक्षांनी त्या रेड्याला मारून टाकला. मारून टाकल्यानंतर ते यक्ष म्हणले की हा आपला मित्रच आहे आणि आता ह्याचा अंत्यसंस्कार पण आपणच करून टाकू. मग त्यांनी ते रंभचं प्रेत घेतलं, त्याला एका ठिकाणी नेला, त्याची चिता रचून त्याला अग्नी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अग्नी दिल्यानंतर ही जी म्हैस होती, गरोदर होती, तिला अत्यंत व्याकुळ झाली. ती पतिविरहाने, तिचं पण पतिवलय प्रेम होतं, पतिव्रता होती ना ती. अत्यंत व्याकुळ झालं तिला हृदय तिचं, आणि तिने जाऊन त्या जाळत्या सारणात जाऊन उडी घेतली. उडी घेतल्यानंतर तिथं जळून गेल्यानंतर त्यातनं एक पहिल्यांदा वीर बाहेर आला, तो म्हणजे महिषासूर तिथं प्रकट झाला. तिच्या गर्भातनं तो आला बाहेर, तिथं जळून गेलो तो आला बाहेर. महिषासुराची उत्पत्ती अशी चितेमध्ये झालेली, सरणामध्ये झाली, स्मशानात झालेली. त्याबरोबर रंभ नावाचा जो राक्षस होता त्याचा सुद्धा तिथं ज्या वेळेला दाह झाला, त्यावेळेला पुत्रप्रेमापोटी त्यांनी सुद्धा परत नवीन शरीर धारण केलं. ते शरीर म्हणजे रक्तबीज. तर रक्तबीजाचं शनी शरीर धारण केलं. आणि तुम्हाला तर पुढं माहिती आहे कथा, नसेल तुमच्या ऐकायची इच्छा असेल तर मी सांगेल तुम्हाला पुढं रक्तबीजाची कथा, पुढं कसं झालं नाही का, महिषासूर, पुढं युद्ध, देवदानवांचं युद्ध कसं झालं, काय झालं, त्या कथा जर तुम्हाला ऐकायची असेल तर मी सांगेल. आणि जर तुम्हाला वाचायची असेल तर मित्रांनो, दुर्गा सप्तशतीमध्ये तर युद्धाची कथा आहेच, महिषासुराच्या रक्तबीजाच्या वधाची युद्धाची कथा आहे. पण जर त्याच्या उत्पत्तीची जर तुम्हाला कथा पाहिजे असेल तर देवी भागवतमध्ये 5वा स्कंद तुम्ही वाचा. 5व्या स्कंदामध्ये ह्या महिषासुराच्या उत्पत्तीची कथा आहे. महिषासूर ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हसोबा हा शब्द पडलाय. जसं महिषासुराचं रेड्याचं स्वरूप होतं, तसं म्हसोबा जो आहे, तसं म्हसोबा सुद्धा हे रेड्याच्या स्वरूपातच मानला जातो आणि त्याचं वाहन सुद्धा रेडाच समजलं जातं, लक्षात घ्या. त्याला 2 शिंग असतात त्या राक्षसाला, महिषासुराला, आणि रेड्यावर बसून तो युद्ध खेळायचा. जे तुम्ही देवीच्या ह्याच्यामध्ये कधी पण पहा, मारताना निम्मा राक्षस आणि निम्मा रेडा असं त्याचं रूप असतं. तर तो जो आहे ना, तोच म्हसोबा असतो. तर काही जण म्हणतात की जाळीतला म्हसोबा काळूबाईचा सासरा आहे, कोण म्हणतं आजा आहे, कोण म्हणतं मामा आहे, कोण म्हणतं मेवणा आहे, कोण म्हणतं आज सासरा आहे, कोण काय म्हणतं. असं नाही आहे मित्रांनो. त्याचा जर प्रमाण जर तुम्ही म्हणत असाल की बाबा काळूबाईचा आजा आहे, सासरा आहे, मामा आहे, कोण आहे, तर त्याचा पुराणात तुम्ही उल्लेख दाखवला पाहिजे की बाबा हे कुठल्या पुराणातलं आधारे तुम्ही सांगताय, कुठल्या शास्त्राच्या आधारे तुम्ही सांगताय. कुठलं बी सांगताना तुम्ही शास्त्राधाराच्या आधारेच सांगितलं पाहिजे. तर महिषासूर म्हणजेच म्हसोबा आहे, एक ध्यानात घ्या. म्हसोबा म्हणजेच महिषासूर, महिषासूर म्हणजेच म्हसोबा. हा एक राक्षस आणि दैत्य आहे. त्याची पूजन का केलं जातं ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण की त्याला देवीने शेवटच्या घटकेला वरदान दिलेलं आहे की ज्या ठिकाणी माझं पूजन होईल त्या ठिकाणी तुझं सुद्धा पूजन केलं जाईल, असं त्याला वरदान दिलेलं आहे. म्हणून त्याचं पूजन शाक्त संप्रदायामध्ये जी देवीला पुजतात ना, ते म्हसोबाला सुद्धा पूजन त्याचं पण दिलं जातं. का तर ते देवीचं वरदान आहे त्याला, म्हणून ते दिलं जातं आणि ते द्यावं. कारण की देवीच्या शब्दाचा मान आपण ठेवलाच पाहिजे ना. तिथं आपलं इष्टदैवत आहे, ते आराध्य दैवत आहे, म्हणून त्याचा आपण सन्मान ठेवतो आणि त्या
दैत्याला पूजन देत असतो. मित्रांनो, हे झालं शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला सांगितलेली महिषासूर म्हणजे म्हसोबाच्या उत्पत्तीची कथा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर माहिती तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही देवी भागवतमधला 5वा स्कंदमध्ये तुम्ही वाचू शकता. तुम्हाला ही माहिती तिथं उपलब्ध होईल. धन्यवाद.